पण काही लोकांनी या ठिकाणी घोषणा केल्या होत्या की मी जर या विभागाचा लोकप्रतिनिधी झाले तर मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज आणील, MIDC आणील, पतंगराव कदमांच्यासारखं सूतगिरणी, साखर कारखाने, विविध इंडस्ट्री आणली. गेल्या 15 वर्षात ह्यातलं काही झालं नाही. काळ काँग्रेसची सत्ता होती, त्याच्यामुळं लोकांना मागच्या 10-15 वर्षापूर्वी थोडं असं वाटलं की काँग्रेसने काही केलं नाही आणि भाजपने गोबेल्स प्रकारचा थेरीचा प्रचार करून काँग्रेसने काय केलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला. आज मसवडच्या पलीकडे MIDCची चर्चा आहे. ठीक आहे, 15 वर्ष झाली तरी ती MIDCचं अजून ॲक्विजिशन झालेलं नाही. आणि मग त्यात इंडस्ट्री उभं करायला एक सलोख्याचं वातावरण लागतं. त्या ठिकाणी तुम्हाला विजेची कनेक्टिव्हिटी लागते, पाण्याची कनेक्टिव्हिटी लागते आणि राजकीय स्थैर्य लागतं. तर एक मोठे उद्योगपती आपल्या भागात येतात. जर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं वातावरण असेल तर इंडस्ट्री आपल्या इथं येत नाही. हे काँग्रेस पक्षाने आणि पर्यायाने पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी आलेलं आहे. या ठिकाणी किरकसालच्या बोगद्यातून पाणी ज्यावेळेस आलं त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. त्यामुळं मानची जनता सुज्ञ आहे. या विभागामध्ये जे पाणी आलं ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या आणि पर्यायाने काँग्रेसच्या माध्यमातून आलं. राम राम मंडळी, मी दादासाहेब वाक्षे मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे आता येणारी विधानसभा आणि या विधानसभेचं वारं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोंगावायला लागले आणि काही जण जसजशा निवडणुका यायला लागल्यात तसतसं लोकांमध्ये आता उत्सुकता वाढल्या की उमेदवार नक्की कोण असणार आहे आणि आमदार कोणाला करायचा आहे. आम्ही मानदेशी दौऱ्यावर आहोत आणि मानदेशाचा दौरा करत असताना मान खटाव मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. माझ्यासोबत आमचे संपादक सचिन शिंगाडे आहेत आणि मान खटावचा संभाव्य उमेदवार कोण असणार आहे. महाविकास आघाडीकडून अनेक पैलवान अंगाला त्याल लावून चिस्ता घालून दंड ठोकून या मैदानात तयार आहेत. तर असेच उमेदवार आपल्यासोबत आहेत. रणजित भैया देशमुख. आपण त्यांच्याशी रोखठोक आणि मोकळ्या गप्पा मारणार आहोत. प्रथमतः त्यांची ओळख आपणा सर्वांनाच आहे, परंतु आपण पहिल्यांदा त्यांची आपल्या शैलीमध्ये ओळख करून घेऊया. नमस्कार भैया. नमस्कार, मी रणजित देशमुख, सदस्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि मान खटावमध्ये हरनाई आणि मानदेशी सूतगिरणींच्या माध्यमातून आणि शुगर ग्रेड कारखान्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. नमस्कार भैया. प्रथमतः आपला जो राजकीय प्रवास आहे, कुठून सुरुवात झाली या राजकीय प्रवासाला? माझी सुरुवात ही कॉलेज जीवनापासून झाली. ILS महाविद्यालयामध्ये मी त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह होतो. निवडून आलो 91 साली आणि त्याच्यानंतर पुन्हा युनिव्हर्सिटी काउन्सिलवरती मी निवडून गेलो होतो. त्याच्यामुळे विद्यार्थी चळवळीपासूनच माझी राजकीय सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर साताऱ्याला आल्यानंतर सातारा जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी 8 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीवरती काम केलं, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आणि या विभागामध्ये औद्योगिक पाया रचण्याचं काम आम्ही केलेलं आहे. ही आमची राजकीय ओळख आहे. भैया, आता निवडणूक तोंडावर आहे. महाविकास आघाडीतून अनेक जण चर्चेत आहेत. तुम्ही सुद्धा तयारी करताय. का तुम्हाला आमदार व्हायचं आहे? नाही, मला आमदार होण्याचा जो उद्देश आहे तो ह्या विभागाला वेगळी दिशा द्यायची आणि जे वंचित घटक आहेत त्यांची उन्नती करायची आणि या विभागामध्ये औद्योगिकरण करायचं आणि त्याच्यामुळे बेरोजगारी हटवायची. हा आमचा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही आता मानदेशी दौरा करता, मान तालुक्या मान खटावमध्ये दौरा करताय. कसा प्रतिसाद भेटतो तुम्हाला प्रत्येक वाड्या वस्तीवर गावागावामध्ये? अतिशय चांगला प्रतिसाद लोकांच्याकडून मिळत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या विभागामध्ये परिवर्तन घडलेलं आहे आणि लोकांचा भाजपच्या बाबतीत प्रचंड आक्रोश आहे. भाजपनं जी आश्वासन दिली सुरुवातीच्या काळामध्ये भाजप एक चांगला चेहरा वाटत होता, परंतु लोकांचा 10 वर्षानंतर आज भ्रमनिराश झालेला आहे आणि जनतेला भाजप हटवायची भूमिका लोकांची आहे आणि त्याच्यामुळं जनतेने काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीला प्रचंड पाठिंबा व्यक्त केलेला आहे. आम्ही बघितलं की लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवार होते. ते उमेदवार महाविकास आघाडीचे असणार हे 3 महिन्या अगोदर तुम्हाला माहीत होतं. त्याचं कारण काय? तुमच्या वाढदिवसानिमित्त ते आले होते
आणि अनऑफिशियली त्यांचा प्रचाराचा नारळ तुम्हीच फोडला होता. ते तुम्हाला कसं माहीत होतं की ह्यांनाच तिकीट भेटणार आणि 1 लाखाच्या फरकाने निवडून येणार? म्हणजे यावरून आम्हाला आता असं वाटतंय की तुमचा अनुभव जास्त आहे. मग मान खटाव विधानसभेचं पण काय तुमच्या डोक्यात आहे तो काय अनुभव होता? लोकसभेच्या निवडणुका आधी 4 महिने अगोदर विद्यमान त्यावेळेचे जे खासदार होते त्यांनी काँग्रेसबाबत एक वक्तव्य केलं होतं चुकीचं. त्यावेळेस मी सातारला प्रेस घेऊन सांगितलं होतं की लाखाच्या मताने हे खासदार पडतील आणि पुढं तशाच घटना घडत गेल्या. योगायोगाने माझा 20 जानेवारीला वाढदिवस होता आणि त्यावेळेस आम्ही धैर्यशील मोहिते पाटलांना बोलवलेलं होतं. त्या घराण्याचे आणि आमचे जे काही संबंध आहेत आणि राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहेत त्याच्यामुळं मला काही गोष्टी ज्ञात झाल्या होत्या, माझ्या हृदयातून वाटले होते की हे असं घडणार आहे. त्यामुळं आम्ही जानेवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्यांची त्यावेळेस कुठली भूमिका होती आम्हाला माहीत नाही, पण आम्ही त्या ठिकाणी जानेवारी महिन्यात सांगितलं होतं की हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि माढ्याचं भवितव्य हे धैर्यशील मोहिते पाटील आहे. यावरून आम्हाला असं वाटतं की तो तुमचा जो अभ्यास आहे तो या विधानसभेच्याच बाबतीत काय आहे, कसा असेल अभ्यास? विधानसभेच्या बाबतीमध्ये हा परंपरेने काँग्रेसचा मतदारसंघ आहे. पाठीमागे जर बघितलं तर मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो त्यावेळेस सोनियाजी गांधी यांनी मानचा दौरा केला होता. वडगाव येथे सोनिया गांधी आल्या होत्या. त्यावेळेस दोंडराम वाघमारे आमदार होते आणि त्याच्यानंतर कातर खटावला सोनिया गांधी आल्या होत्या. त्यावेळेससुद्धा झे काटापुरण उरमोडीचे जे प्रकल्प थांबले होते त्याला त्या दुष्काळाच्या वेळेस सोनिया गांधींच्या माध्यमातून सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस 30 कोटी रुपये त्यावेळेस प्रोव्हिजन झाली. ती खऱ्या अर्थाने ह्या योजनेच्या पाईपलाईनला दिशा देणारी ठरली. आता खरं तर हा काँग्रेसशी निगडीत असणारा मतदारसंघ आहे. म्हणजे बरेच इथं काय तुम्ही आता नाव घेतलं ते सोनिया गांधी येऊन गेल्या आणि राजीव गांधी, इंदिरा गांधी यांचा जो हाताचा पंजा आहे ती ही मान ती जनता अजून विसरलेली नाही. अजूनसुद्धा प्रत्येक वस्तीवर, प्रत्येक वाड्यावर, गावागावामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते गावत आहेत. काय तुम्हाला काय वाटतं, विसरले नाहीत ह्या संदर्भात काय आहे? जास्त काळ काँग्रेसची सत्ता होती त्याच्यामुळं लोकांना मागच्या 10-15 वर्षापूर्वी थोडं असं वाटलं की काँग्रेसनी काही केलं नाही आणि भाजपने गोबेल्स प्रकारचा थेरीचा प्रचार करून काँग्रेसने काही केलं नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं मान मतदारसंघ हा काँग्रेसच्या विचारसरणीचा आहे आणि आज त्या घटनेला 10-15 वर्ष गेलेले आहेत. लोकांना आता फिरून मी गावोगावी फिरतोय तर जे काँग्रेसचे लोक होते, दबलेले होते, ते सगळे आता उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत आणि देशाचे नेते राहुल गांधी असतील ह्यांनी ज्या प्रकारे भाजपच्या विरोधात तीव्र लढा दिलेला आहे तो बघता मानची जनता ही काँग्रेसची पारंपरिक जनता आहे आणि मानच्या लोकांना माहिती आहे की काँग्रेस पक्षाने खऱ्या अर्थाने या विभागासाठी योगदान दिलेलं आहे. मी सोनिया गांधींचा उल्लेख केला. मला पाण्याच्या विषयावरती जास्त बोलायचं नाही, परंतु खऱ्या अर्थाने या विभागामध्ये पाणी आणण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने आणि पर्यायाने पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी आलेलं आहे. या ठिकाणी किरकसालच्या बोगद्यातून पाणी ज्यावेळेस आलं त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते. त्यामुळं मानची जनता सुज्ञ आहे. या विभागामध्ये जे पाणी आलं आहे ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या आणि पर्यायाने काँग्रेसच्या माध्यमातून आलं आहे, हे लोकांच्यापर्यंत गेलेलं आहे. त्याच्यामुळं लोकही परत काँग्रेसच्या भूमिकेवरती आलेले आहेत. भैया हे आताचं जे मानखटावचं जे राजकारण आहे गेली अनेक वर्ष हे पाण्याच्या भोवतानी फिरत आले, परंतु पाण्याचा प्रश्न म्हटलं की श्रेयवाद येतोय. तर नक्की हे काम कुणी केलं आणि ह्याचं संपूर्ण श्रेय कुणाला जातं? आता मी मगाशी पाण्याचा थोडा उल्लेख केला. आता सगळ्या मानच्या लोकांना माहिती आहे की पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कशा प्रकारे पाणी आणलं. माझ्या मते पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि भविष्यामध्ये पाणी येत आहे, परंतु फक्त पाणी सोडून बाकीचे विषय नाहीत का? ह्या मानदेशी जनतेमध्ये जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, जे तरुण आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी काय कोण आवाज उठवणार आहे का नाही? हा मुद्दा सातत्यानं राहुल गांधी दिल्लीमध्ये संसदेत व्यक्त करतात. तर मला या मान तालुक्यात आज गावोगावी फिरताना प्रत्येक गावामध्ये जवळजवळ 100-200 मुलं बिनलग्नाचे राहिलेले आहेत आणि ग्रामीण भागातल्या
ग्रामीण भागात कोण मुली द्यायला तयार नाही. ह्या तरुणांच्यासाठी काय करायचं हे धोरण माझं आहे. मला या ठिकाणच्या बेरोजगारी हटवायचे, तरुणांना उद्योगधंदे उभे करून द्यायचे आणि त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. मी मान तालुक्यात फिरत असताना काही तरुणांचा मला अतिशय भेटल्यानंतर आनंद झाला. आम्ही पर्यंतीला गेलो होतो. नलावडे नावाच्या तरुणांनी विरळीला गेलो होतो. विरळी गावामध्ये नलावडे नावाच्या तरुणांनी त्या ठिकाणी शेळीचा बंदिस्त व्यवसाय केलेला आहे. त्याला स्वतःची जमीन नाही, पण 50 दुसऱ्याची शेती भाड्यानं घेऊन त्या ठिकाणी 50 ते 100 शेळ्या आणि त्यांची कोकरांचा त्या ठिकाणी त्यांनी प्रकल्प. मला निश्चित अभिमान आहे. एक प्रतिकूल परिस्थितीत तो उभा राहतो. इकडे वाडीला गेलो होतो. त्या ठिकाणी सुद्धा रेशीम उद्योग करण्याचं काम तिथं बघितलं तर लाईट नाही, वीज नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, पण ती तरुण धडपडत आहेत. असे जे तरुण या मान भागामध्ये आहेत, मानच्या जनतेमध्ये आहेत, ह्या सगळ्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून द्यायचं, त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून द्यायचं आणि त्यांना कसा आर्थिक फायनान्स उभा करायचा ही माझी सातत्यानं भूमिका राहील. आणि जर एक 2-3 हजार लोकांचं जर नेटवर्क तयार झालं उद्योगधंद्याच्यामध्ये तर त्याचं फेडरेशन करून तो आमचा मानचा जो काही पिकाऊ माल तयार होणार आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यायचं माझं उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीनं मी कार्यरत आहे. आता आपल्या मान खटावची संस्कृती परंपरा यासाठी तुम्ही नेहमीच योगदान दिलं आहे. म्हणजे कुस्ती असेल, बैलगाडी असेल, या पिंगळीच्या भूमीमध्ये तुम्ही खूप मोठं कुस्ती मैदान भरवलं होतं, बैलगाडी मैदान भरवलं होतं तुमच्या वाढदिवसानिमित्त. तसेच एक छावणी तुम्ही उभारली होती. हो, मी या ठिकाणी आमची मानची खटावची परंपरा आहे. कुस्ती ही आमचं जीवनदान आहे. आम्ही या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं भारत पाकिस्तान मैदान भरवलं होतं आणि ते सगळ्या मान जनतेला माहीत आहे आणि एक चांगला खेळ बघायला त्या ठिकाणी मिळाला होता. बैलगाड्या असतील, सगळ्या विभागामध्ये आमचं निश्चित योगदान आहे. पण मला सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे की मी या भागामध्ये देशातली पहिली तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर साहेब यांनी मला ती संधी उपलब्ध करून दिली. मी या ठिकाणी शेळी मेंढीची देशातली पहिली छावणी दुष्काळामध्ये उभा करण्याचा मान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाला आणि तो आम्ही यशस्वी पाडला. त्याचा मला अभिमान आहे. या कामामध्ये महादेव जानकर साहेबांचं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलं होतं आणि निश्चित त्याच्यानंतर पूर्ण राज्यभर शेळ्या मेंढ्याच्या छावण्या तयार झाल्या आणि तो जो एक ती जी जनावरं ती पण शेळ्या मेंढे ही पण जनावरं आहेत आणि त्यांना चाऱ्यापासून वंचित दुष्काळाच्या मध्ये राहायला लागायचं. ती एक अन्नदान त्यांना चारा देण्याचं काम मला लाभलं, याचा मला अभिमान आहे. आज मान तालुक्यातले बरेच लोक स्थलांतरित होतात. म्हणजे कोण माताडी कामगार झालं आहे बाहेर जाऊन, कोण ड्रायव्हर झालं आहे, कोण मेंढपाळाचा व्यवसाय करण्यानिमित्त बाहेर जातात, कोण छोटं मोठं कंपनीत काम करायला बाहेर जातात. हे स्थलांतरित आहे. म्हणजे बऱ्यापैकी 100%पैकी 20-30% तरी मान तालुक्यातले लोक बाहेर आहेत असं म्हणायला हरकत नाही. मग हे याबद्दल तुम्ही काय विचार केला? हे थांबणार का? बघा, काल आपली योगायोगानं तुम्ही माझ्याकडे आला होता खटावमध्ये हरणाई सुतगिरणीवर, पण आपली भेट होऊ शकली नाही. पण मी तुम्हाला विनंती केल्यानंतर आज तुम्ही मानमध्ये आला. आता इथला पिंगळीचा आपला प्रकल्प बघितला. बाजूलाच आम्ही या ठिकाणी साखर कारखाना उभा करतोय. त्याच्यामध्ये सुद्धा 2-1 हजार तरुणांना डायरेक्ट रोजगार आणि 20 ते 40 हजार शेतकऱ्यांची कनेक्टिव्हिटी आमच्या साखर कारखान्याबरोबर राहणार आहे. त्याच्यामुळे ह्यामध्ये मी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 4-5 हजार तरुणांना काम देण्याची भूमिका घेतलेली आहे. पण हे माझ्या एकट्याने शक्य होणार नाही. या विभागामध्ये औद्योगिकीकरण झालं पाहिजे, या विभागामध्ये MIDC आली पाहिजे, त्याच्यासाठी लागणारा कुशल कामगार तयार झाला पाहिजे, त्याच्यासाठी ITI पाहिजे, मेडिकल पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे. काही मला जुने संदर्भ देता येतील पण मला राजकारणात जायचं नाही. पण काही लोकांनी या ठिकाणी घोषणा केल्या होत्या की मी जर या विभागाचा लोकप्रतिनिधी झाले तर मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज आणील, MIDC आणील, पतंगराव कदमांच्यासारखं सूतगिरणी, साखर कारखाने, विविध इंडस्ट्री आणली. गेल्या 15 वर्षात ह्यातलं काही झालं नाही. त्याच्यामुळं आज मसवडच्या पलीकडे MIDCची चर्चा आहे.
ती काय 15 वर्ष झाली तरी ती MIDCचं अजून ॲक्विजिशन झालेलं नाही. आणि मग त्यात इंडस्ट्री उभं करायला एक सलोख्याचं वातावरण लागतं. त्या ठिकाणी तुम्हाला विजेची कनेक्टिव्हिटी लागते, पाण्याची कनेक्टिव्हिटी लागते आणि राजकीय स्थैर्य लागतं. तर एक मोठे उद्योगपती आपल्या भागात येतात. जर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं वातावरण असेल तर इंडस्ट्री आपल्या इथं येत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या भागावरती, आपल्या तरुणांच्यावरती होतो. त्याच्यामुळं गेल्या 15 वर्षामध्ये या ठिकाणी इंडस्ट्री आली नाही. काही छोट्या मोठ्या पवनचक्क्याचे प्रकल्प आले, पण त्याच्यामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या दिल्लीपर्यंत गेलेल्या. त्यामुळं आपल्याला औद्योगिक वातावरण करण्यासाठी या विभागामध्ये सर्वसमावेशक ज्यांचं सॉफ्ट नेतृत्व आहे अशा नेतृत्वाची गरज आहे, तरच उद्योगधंदे आपल्या भागात येतील. भैया आतापर्यंतचा जो मान आहे तो मान आणि उद्या भविष्यातला तुमच्या नजरेतला मान खटाव कसा असेल? आज आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जग आहे. आम्ही शाळेत असताना राजीव गांधींनी भारतामध्ये कॉम्प्युटर आणण्याची चर्चा केली. त्यावेळेस हेच आत्ता सत्तेत ह्यांनी कॉम्प्युटरला विरोध केला होता. पुढच्या काळामध्ये सॅम पित्रोडांना आणून या ठिकाणी टेलिफोन आणि इंटरनेटची कनेक्टिव्हिटी पूर्ण जगाला भारताच्या जवळ आणण्याचा पाया हा राजीव गांधींनी रचला. म्हणून आज त्याच्या पुढच्या खूप स्टेप गेलेल्या आहेत. आज येणारा भविष्यकाळ हा आपल्याला खुणवतो. त्याच्यामध्ये रोबोटिक आणि डाटा सायन्स ही टेक्नॉलॉजी आता डेव्हलप झालेली आहे. आणि त्या टेक्नॉलॉजीला सुटेबल असे आपल्या विभागातले विद्यार्थी निश्चित त्या फील्डमध्ये गेले तर ह्या विभागामध्ये निश्चित एक मोठा बदल घडेल आणि एक आधुनिक पिढी, खटावमांची आधुनिक पिढी या ठिकाणी तयार होईल आणि त्याचा फायदा आमच्या भागाला न्याय देण्यामध्ये होईल याची मला खात्री आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही कार्यरत राहणार आहोत. तर मंडळी, आपण पाहिलं रणजित भैयाकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. त्यांनी त्यांचं विजन सांगितलं, आमदार का व्हायचं ते सांगितलं, लोकांनी त्यांनाच का मतं द्यावे या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण बरेच प्रश्न जाणून घेतले. तर मंडळी, अशाच प्रकारचे आपण बरेच एपिसोड बनवणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मुलाखत आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्या कमेंट नोंदवा. अजून तुमचे काय प्रश्न असतील तरी आम्हाला सांगा. पुढच्या वेळेस आपण भैयांकडून जाणून घेऊया. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.